पहिले षटक घेऊन आलाय कर्णधार महेश टिळेकर. हा सामना जिंकणं दोन्ही संघांना तेवढंच महत्वाचं आहे. पहिला चेंडू महेशचा सामना करेल तो राजू. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आता झालेल्या वाईट स्वरूपाचा. वाईडने संघाचं खातं खोललंय. राजू ऑन फायर. खोलवर टप्प्याचा चेंडू समजू शकलेला नाही राजू. याच्या आधीच्या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आकाश गायकवाड, परंतु पुन्हा एकदा निर्धाव. राजू समजू शकत नाहीये ते चेंडू. महेशला मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती मी आता त्याच्यामध्ये जी पाहिली तो म्हणतोय की आमचा सामना जिंकला तो अविनाश गोटेमुळे, त्याच्यामुळे त्याच्या हस्ते ती ट्रॉफी अविनाश गोटेला दिली जाईल. अविनाश गोटे समालोचन कक्षामध्ये यायचे. नक्कीच जाईल सीमा पार. हा चेंडू चौकार. 4 धावा. चला अविनाश गोटे मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. राजूचा पुढचा चेंडू उत्कृष्ट मारलेला फटका. क्षेत्ररक्षण करेल सीमारेषेवर सिद्धार्थ. 2 धावा मिळतील त्या राजूला. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजूसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाप्पूकडून. एकच धार समाधान मानेल तो राजू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. पहिले षटक चालू आहे. टाकतोय तो महेश. स्ट्राईकला आला आता धडाकेबाज फलंदाज अमित जाधव. महेशचा सामना करेल तो अमित. किलोमीटर 8 रन. षटकाच्या समाप्तीनंतर नक्की स्कोर सांगितलं जाईल. अविनाश गोटे लेग साइडला मारलेला फटका. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर झाले तर 12 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर झाले तर 12 धावा. अविनाश गोटे लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचे. बारा धावा झाल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर. महेश विक्रम गायकवाड यांच्या हस्ते आकाश गायकवाडला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी त्यांच्या सन्मानाचा मान स्वीकारायचा आहे. चेतन गायकवाडचा पहिला चेंडू. सामना करेल राजू. राजू वाबळे आयकॉन खेळाडू. लेग साइडला मारलेला फटका. नक्की जाईल ती मारेच्या पार. 188 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा बाहेर. चौकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचला ते 16 धावा. जर 100 संघाला विजय मिळवायचा असेल तर राजू आणि अमितला फलंदाजी करावीच लागेल. कारण की समोर महेश टिळेकर, चेतन गायकवाड, दिलीप आगळे असे मोठमोठे चांगले उद्योजक, विनोदभाऊ शिंदे आणि तसेच गणेशभाऊ गायकवाड आपण आलात. आपले सर स्वागत. पुन्हा एकदा प्रकाश दाभाडेला समजू शकलेला नाही. चेंडू गेला सीमारेषा पार.
राजू आपले 2 चौकार, एका पाठोपाठ एक 2 चौकार मारले ते राजूने. धावसंख्या नेऊन ठेवली ती 20 वर. पुढील चेंडू सामना करेल राजू. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो राजू आपल्या संघासाठी. ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू काहीच समजला नाही राजूला. एकाच धावावरती समाधान. धावफलकामध्ये 1 ने वाढ. धावफलक जाऊन पोहोचला तो 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चालू आहे. स्कोर झाला 21. चेतनचा उत्कृष्ट मारा. सामना करेल अमित. चेतन काहीसा वेळ घेताना. उत्कृष्ट मारलेला फटका पाया झेल होते का, परंतु झेल झालेला नाहीये. एकाच धावावर समाधान मानेल तो राजू. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 22 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू चेतनचा राजूसाठी. उत्कृष्ट मारला फटका. घणाघाती प्रहार. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 28 धावा. कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये शांत असणारा राजू आता मात्र एलिमिनेटरमध्ये आपले रंग उधळले. नक्कीच एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये राजू आपली खेळी दाखवताना. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजू असेल तयार. पुन्हा एकदा लॉंग हिट मारण्याचा प्रयत्न. 2 षटकाचा समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती झाल्या त्या 28 धावा. अतिशय मोठे योगदान राजू आणि अमितचं या 28 धावा जमा करण्यासाठी. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो राजू. संघाचं तिसरं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन सयाजी गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. खरंच बाहेर ज्या ज्या ठिकाणी टुर्नामेंट झाल्या त्या त्या ठिकाणी सयाजीने आपल्या नावाची मोहर उमटवली. तो सयाजी लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करेल तो अमितला. धावफलकावरती 28 धावा. आता मात्र सयाजीवरती घणाघाती प्रहार. अमित जाधवचा चेंडू सर्वस्वी मारू शकतात. धावफलक जाऊन पोहोचलाय तर 34 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सयाजीवरती केलेला घणाघाती प्रहार. धावफलक नेऊन ठेवलाय 34 धावा. पुढचा चेंडू सयाजीचा अमितसाठी. आता मात्र पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा षटकार. 10 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करतोय अमित आणि राजू आपल्या संघासाठी. धावफलक नेऊन ठेवलाय. धावफलक झाले त्या 40 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना
धाव संख्या झाली होती 40 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमित तयार. पुन्हा एकदा लागू आता मात्र वैयक्तिक 8 चेंडू 27 धावावरती खेळत होतो अमित जाधव आणि वैयक्तिक 7 चेंडू 18 धावावरती खेळत होतो राजू आबळे. लागोपाठचे 3 षटकार सयाजी गायकवाडला. संघाला 25 मिनिटांचा अवधी असेल. 3 रनांची पेनल्टी असेल. पंचांना विनंती आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र एज उडाला परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. एक धाव मिळेल त्या अमितला. धावफलक जाऊन पोहोचला तो 47 धावा धावफलकावरती. अतिशय 4 चेंडू मध्ये 19 धावा खर्च केला त्या सयाजीने. खूपच महागडं षटक. धावफलकावरती 47 धावा. आता मात्र राजूच्या बॅट मधून 2 धावा. फेकी अतिशय 4 कलेक्शन त्याहूनही खराब. धावफलक जाऊन पोहोचला तो 49 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला राजू तर नाव सेकंडला अमित जाधव. गोलंदाजी मार्गवरती सयाजी. उत्कृष्ट मारला फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बापू थोडासा मिसफील. चेंडू जाऊन पोहोचतो सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक झाले तर 53 धावा. 500 कुणाला? बापूला. बापूला 500 रुपयाचे बक्षीस आले या ठिकाणी. संकेत बाबावकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. तिथले तिथे घेऊन टाक बापू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती झाल्यात त्या 53 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 9 चेंडू 28 धावा अमित जाधव तर वैयक्तिक 9 चेंडू 24 धावा राजू आबळे. तीन षटकाचा समाप्तीनंतर धावफलकावरती झाला तर 53 धावा. गोलंदाजी मार्कवर कोण असेल आता गोलंदाज? नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळेल महेश टिळेकर. संघाचं 4थं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन संघाचं 4थं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन महेश टिळेकर गोलंदाजी मार्कवरती. राईट हँडवर मारा करेल तो अमितला. नक्कीच शंभू वॉरियरचा संघ खुश असेल आपल्या फलंदाजांच्या कामगिरीवर. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 53 धावा. अमित सामना करेल महेशचा. पहिला चेंडू अमितचा. धावफलक जाऊन पोहोचला तर 59 धावा. 10 चेंडून 34 धावावरती खेळतो अमित जाधव. अमित जाधव ऑन फायर. हाफ सेंचुरी पूर्ण करतोय का पाहायचंय. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला फटका. यावेळेस मात्र झेल सुटलाय. एकच धार समाधान मानतोय का पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी 2 धावा पूर्ण करेल अमित जाधव. धावफलक जाऊन पोहोचलाय 61 धावा धावफलकावरती. 4थं षटक थोडस प्रगतीपथावरती. अतिशय म्हणावं लागेल की संघामध्ये 5व्या ते 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करणारा अमित जाधव आता मात्र 100 संघाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी आलाय आणि ओपनिंगला मी का आलो ते दाखवून देतोय.
धावफलकावरील झाल्या त्या 61 धावा. ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू काहीसा समजू शकला नाही अमितला. एकाच धावेवरती समाधान. धावफलक जाऊन पोहोचला तो 62 धावा धावफलकावरती. आता मात्र मॅचचा सामना करेल तो राजू. राजू लेफ्ट हँडेड बॅट्समन सामना करेल महेशचा. पाहूया राजूच्या बॅट मधून काय पाहायला मिळतंय. आणि हा गाणागाती प्रहार शिवशंभूचा चावा या पोहोचलाय तो 68 धावा धावफलकावरती. चौथं षटक चालू असताना धाव संख्या झाली 68. 68. बिनबाद 68 धाव संख्या. नक्कीच इलिमिनेटरच्या या सामन्यामध्ये शंभू वॉरियर्स उत्कृष्ट खेळी करतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजू साठी. पुन्हा एकदा राजू रे चप्पलवर मारलेला फटका. धाव संख्या झाली ती 72 धावा. चौथं षटक चालू आहे. 72 धावा उत्कृष्ट स्कोर. पुन्हा एकदा राजू पण यावेळेस मात्र आऊट झाला राजू. बॅटची कडा घेऊन चेंडू राजूची काही संपुष्टात. परंतु 11 चेंडू 34 आता मात्र राजू जागावरून करण्यासाठी कृष्णा गायकवाड मैदानावर जाताना धावफलक अतिशय जास्त 72 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप. स्ट्राईकला असेल तो धडाकेबाज फलंदाज अमित जाधव. वैयक्तिक 37 धावांवर खेळतोय तो अमित जाधव. पहिला चेंडू दिलीपचा. सामना करेल अमित. पहिला चेंडू सावकार. धावफलक जाऊन पोहोचला 76 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वैयक्तिक 13 चेंडू 41 धावावरती खेळतोय अमित जाधव. दिलीप आगळे पुढचा चेंडू. आता मात्र पूर्णपणे बीट झाला तो अमित काहीसा समजू शकला नाहीये. धावफलक स्थिर 76 धावावरती. आता मात्र लेग बॅकच्या स्वरूपातली एक धावफलक जाऊन पोहोचतोय तो 77 धावा धावफलकावरती. कृष्णा गायकवाड ऑन स्ट्राईक. अजूनही 3 चेंडू शिल्लक पहिल्या इनिंग मधले. धावफलकावरती 77 धावा. कृष्णाने मारलेला उत्कृष्ट फटका. पाया काय होतोय. झेल सुटलाय. हाय चेंडू गेलाय. सीमारेषा
धावसंख्या झाली होती 81 धावा. उत्तुंग असा स्कोर. दोन राहिले, दोन 4 झाले. दफलकर झाले 81 धावा. कृष्णा गायकवाड ब्रँडेड षटकार. पुढील चेंडू कृष्णा गायकवाड ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला पट्टा. जे होते का पाहिजे. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव होती का पाहिजे. नक्की दुसरी धाव पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. धाव बाद झालाय तो कृष्णा गायकवाड. वैयक्तिक 15 चेंडू 41 धावांची तुफानी खेळी करून नाबाद खेळी करून परततोय अमित जाधव. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 89 धावा. 90 धावांची गरज ती विजयासाठी संघर्ष 11 संघाला. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे शंभू वॉरियर्स. 5 षटकामध्ये 90 धावांची गरज ती विजयासाठी संघर्ष 11 संघाला. चला 2 फलंदाज पाठवायचे. चला वेळ सुरू झालेली आहे तुमची शंभू वॉरियर्स. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना क्वालिफायर 2 चा राहील. या सामन्यातील विजेता संघ खेळेल एनबी वॉरियर्स समोर. संघर्ष 11 संघाकडे सलामीवीर जोडी 90 धावांचं आव्हान घेऊन. संघाचं पहिल्या व्यक्ती पहिलं षटक घेऊन बंटी माने गोलंदाजी मार्कवरती. तर फलंदाजी मार्कवरती चेतन गायकवाड आणि सयाजी गायकवाड. 90 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीवीर जोडी. सयाजी गायकवाड नक्कीच एक हाती सामना झुकवू शकतो संघर्षाच्या पारड्यात.
लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्यामुळे त्याला नक्कीच ऍडव्हान्टेज राहील या पिचवर. हा सामना जर संघर्षाला जिंकायचा असेल तर नक्कीच संघर्ष करावा लागेल. धाव संख्या करायची 90 धावा. अठराच्या सरासरीने करायच्या त्या 90 धावा 5 षटकामध्ये. पहिला चेंडू सामना करेल सयाजी. पहिल्याच चेंडूवर मारलेला घाणाघाती प्रहार. पाहूया काय मिळतोय. चेंडू 2च धावावर समाधान मानावं लागेल सयाजीला. सीमारेषा लगेच चेंडूला पार्टनर झाला विष्णू आणि संघासाठी 2 धावा वाचवल्या. 2 धावेने संघाचं धावफलकाचा श्री गणेशा. 90 धावांचं लक्ष्य संघर्ष 11 समोर. कोई भी लक्ष्य बडा नाही होता. 90 धावांचं आव्हान. सलामी जोडी पार करू शकते का हे आपलं पाहायचंय. स्ट्राईक लागत होतं सयाजी. तणाव शरीरला चेतन. यावेळेस चेंडू जाईल सीमा पार. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 धावा धावफलकावरती. षटकाराच्या मदतीने धावफलकाला गती. पुन्हा एकदा घनवादी प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार काढा. धन्यवाद डीजे. हेमंत काय वाटते तुला सयाजीची खेळी पाहता. कोई भी लक्ष्य बडा नाही, जीता वही जो कधी डरा नाही. नक्कीच न घाबरणारा सयाजी संघाची नौका पार करते का आपल्याला पाहायचंय. वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. 3 चेंडू 14 धावा. हा खेळाडू सुपरस्टार असा हा खेळाडू. चांदखेड गावचा तारा चमचमता वारा सयाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल सयाजी. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला फटका. यावेळेस देऊन जाईल 1 धाव. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 15 धावांवरती. आता मात्र स्ट्राईकला असेल तर चेतन. प्रत्येक षटकामध्ये 18, 19, 20 धावांची गरज ही संघर्षाला विजयासाठी. परंतु समोर अजून राजू, शिवाजी, कृष्णा अतिशय धडाकेबाज गोलंदाज. पण तसेच फलंदाज दिलीप आणि महेश अजून आपल्या डकआउट मध्ये आराम करताना. आता मात्र चेतन सामना करेल बंटीचा. उत्कृष्ट मारला फटका. जेल होतोय का पाहायचंय. नक्की जेल टिपलाय विष्णूने. पंचांना विनंती आहे. एक नेक्स्ट बॅट्समन लवकर क्रीजवर आणायचंय. चला चालू करून घ्या. फलंदाजी सगळा आहे तो महेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक सॉरी. बंटीचा पुढचा चेंडू सामना करेल तो सयाजी. सयाजी गायकवाडला नक्कीच क्रीजवर पाय रोवून उभा राहावं लागणार आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. चेंडू जाईल सीमा पार चौकार. डीजे 24 चेंडू मध्ये करायच्या ते 71 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर झाल्या ते 19 धावा. सरासरी 18च्या सरासरीने धावा करायच्या त्या संघर्ष 11ला.
शिवाजी दळवी ऑन गोलंदाजी मार्कवर असेल. शिवाजी दळवी फलंदाजी मार्कवर असेल संघाचा संघनायक महेश टिळेकर. सरासरी 18च्या धावसंख्येने करायच्या त्या 90 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात त्या 19 धावा. 55 विनंती आहे. 25 मिनिटाचाच वेळ राहील यांना सुद्धा. 3 रनांची पेनल्टी द्यायची जर वेळेत उरकली नाही मॅच तर. पहिला चेंडू शिवाजीचा. उत्कृष्ट असा चेंडू. निर्धाव. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारायला फटका. पहा काय होतंय. गॅप मध्ये गेलेला चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलक झाले तर 23 धावा. ज्या गतीने शंभू वर्ग संघाचा धावफलक चालला होता त्याच गतीने संघर्षाचा धावफलक चाललाय. त्यामुळे सामना कोणाच्या बाजूमध्ये झुकेल हे काही सांगू शकत नाही. उत्कृष्ट गोलंदाजी शिवाजी दळवीच्या माध्यमातून. शिवाजी दळवीचा पुढचा चेंडू महेश साठी. यावेळेस मात्र महेशने टोलावलाय चेंडू लेग साइड वर. एक धावेसाठी धावफलकलाय. धावफलक झालं तर 24 धावा. शिवाजी दळवी उत्कृष्ट गोलंदाजी करतोय संघासाठी. खूपसा वेळ घेताना शिवाजी. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन मैदानात असल्यामुळे क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करताना शिवाजी. पुढील चेंडू सामना करेल सयाजी. यावेळेस मात्र मिसहिट झालेला फटका. पहा काय होतंय. झेल टिपलाय विष्णू गायकवाडने टिपलेला सुंदर झेल. सयाजी परतेल मैदानातून बाहेर. सयाजीची जागा भरून काढायसाठी आलाय तो दिलीप. संघाचा संघमालक दिलीप आले 9 सेकंडला. धावफलक झाले तर 24 धावा. दुसरं षटक थोडस प्रगती पथावरती. 20 चेंडू आणि बनवायच्या 66 धावा. ब्लॉकहोल स्वरूपाचा चेंडू काहीसा समजू शकला नाहीये तो महेश. पूर्णपणे बीट झालाय. पंच कळतच या चेंडू धाव असेल. धावफलक स्थिर 24 धावावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवाजी टू महेश. पुन्हा एकदा ब्लॉकहोल स्वरूपात चेंडू पुन्हा एकदा बीट झालाय. पंच कळत षटकाची समाप्ती झाली. 2 षटकानंतर धावफलक झाले तर 24 धावा. 18 चेंडू आणि बनवायच्या 66 धावा. चेंडू मध्ये बनवायच्या 66 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो कृष्णा गायकवाड. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो कृष्णा. सामना करेल तो दिलीप.
आणि जलवाद महेशची खेळी संपुष्टात. कृष्णाला मिळालेली पहिली सफलता. दिलीपची खेळी संपुष्टात या ठिकाणी. दिलीपची जागा भरून काढायला आलाय तो बाप्पू गायकवाड. धडाकेबाज फलंदाज बाप्पू मैदानात. आता मात्र महेशची जागा भरून काढण्यासाठी अमोल गायकवाड फलंदाजी मार्गवरती नॉन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. स्ट्राईकला गेल तो महेश. नॉन स्ट्राईक एंडला बाप्पू. गोलंदाजी मार्गवरती कृष्णा. होईल चेंडू. उत्कृष्ट मारायला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. कृष्णा गायकवाड. पुढील चेंडू. सामना करतोय तो महेश. ऑफ साईडला मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळतात महेशला. एकाच धावावर समाधान मानेल तो महेश. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दाफलकावरती 29 धावा खेळतोय तो बाप्पू. बॅटची कडा घेऊन चेंडू. स्कोर झालाय 29 धावा दाफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. बाप्पू गायकवाडला विनंती आहे माईकशी संपर्क साधायचा आहे. संकेत बावकर कडून बक्षीस आले आपल्यासाठी. फलंदाजीसाठी आला होता सिद्धेश गायकवाड. सिद्धेश मैदानावर दाखल. आज जर तू चमक दाखवली तर पुढच्या वर्षीचा आयकॉन होण्याचा चान्स आहे सिद्धेश तुला. पहिला चेंडू. यावेळेस मात्र पंच कळत आहेत की हा चेंडू नो असेल. चेंडू. सिद्धेशला मिळाला गोल्डन चान्स. फ्रीटचा. फ्रीटची संधी. नक्की संधीचं सोनं करेल सिद्धेश. उत्कृष्ट मारलेला फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. पुढील चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश. स्ट्राईकला असेल तो सिद्धेश. पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पंचांचा इशारा वाईटचा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 35 वर. 4 बाद 35. कृष्ण मारलेला फटका. पाहूया का होतंय. झेल होते का. नक्कीच कृष्णाने झेल टिपलाय. सिद्धेश झालाय पार. गणेश गायकवाड फलंदाजी मार्कवर. धाव संख्या झाली होती 35 धावा. आता समीकरण मात्र असं असेल 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 55 धावा. राजू बाबळे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. सामना करेल अमोल गायकवाड. अमोल उर्फ गणेश गायकवाड. 3 षटकाच्या सामन्यामध्ये दाफलकावरती 35 धावा
संघाचं चौथं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन राजू गोलंदाजी मारत होती. 12 चेंडू बनावायच्या 55 धावा. कृपया विनंती आहे, वेळ वाचवा. वाईटचा इशारा पंचांचा. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तर राजू. स्लोअर डिलिव्हरी समजू शकलेलं नाही अमोल. वाईड, पुन्हा एकदा वाईड. यावेळेस जेल होते का पाहायचंय. जेल बाद झालाय, बाद झालाय तो. आता मात्र फलंदाजी मार्ग वरती 9 सेकंडला प्रकाश दाभाडे. तर स्ट्राईकला खेळेल तर महेश टिळेकर. तर गोलंदाजी मार्ग वरती राजू. 2 झाले. 2 झाले. पंचांना विचारा किती आले. 2 वाईट गेले आणि 2 बॉल टाकले. दोन वाईड. कृपया वेळ वाचवायचा आहे. 2 वाईड 2 बॉल. सर्वांना विनंती, वेळ वाचवायचा आहे. महेश टिळेकर नक्कीच मैदानात. कृष्ण मारलेला फटका पाहूया काय होतंय. झेल सुटला, चेंडू गेला. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा. सामना करेल महेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला फटका. गॅप मध्ये पुन्हा एकदा चौकार. आज चेंडूत 45 धावा करायच्यात. कृपया गोलंदाजांना विनंती, वेळ वाचवायचा आहे. वाईटचा इशारा. बनवायच्या त्या 8 चेंडू आणि 44 धावा. कृष्ण मारलेला फटका पाहूया कॅच होतोय का. झेल टिपलाय. विष्णूच्या हातून आजचा 3रा झेल. आणि टायगर जिंदा आहे. टायगरचं मैदानात आगमन. ऋषिकेश शिंदे. नॉन स्ट्राईक एंडला असेल ऋषिकेश. ऋषिकेश उर्फ टायगर. स्ट्राईक वर असेल तो प्रकाश. उत्कृष्ट मारायला फटका. प्रकाशच्या बॅट मधून चौकार. कृपया विनंती असेल, सामना स्पीडअप करायचा आहे. कृपया वेळ वाया घालू नका. 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 40 धावा. 40 धावा. अशक्य प्रयास लक्ष.
परंतु टायगर मैदानात असल्यामुळे हे शक्य होऊ शकतं. पहिला चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. वाईड. धन्यवाद. चार धावा. मी म्हटल्याप्रमाणेच टायगर मैदानात असल्यामुळे काही शक्य होऊ शकतं. नशिबाची साथ. आता मात्र 6 चेंडू 35 धावा. 6 षटकार मारले तर टायगरला असेल बक्षीस 5,000 रुपयाचं. 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे टायगरसाठी. 6 चेंडू 6 षटकार. निर्धाव. चला विक्रम गायकवाडांना विनंती आहे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचे. त्यांच्यातलं जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार येईलच. तुम्ही येऊन थांबायचे. लगेच नाणेफेक करून लगेच निर्णय करून सामना चालू करून घ्यायचा आहे. वाईटचा इशारा. क्लीन बॉल झालाय टायगर. आता मात्र फलंदाजीसाठी आला तो पांडा. आठ बाद 56. गौरव गायकवाड ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा असेल. गौरवच्या बॅट मधून घाणाघाती प्रहार. चेंडू जाईल का सीमा पार? पाहायचंय. चेंडू सीमा रेषेवर अडवलाय. गौरवने आपली चुणूक दाखवून दिलेली आहे. पुढील चेंडू प्रकाश दाभाडे. उत्कृष्ट फटका. चला नाणेफेकीसाठी यायचं. शंभू वॉरियर्स क्वालिफाईड 2 चा सामना आहे ना अजून. नाणेफेकीचा कळेल चांदखेडचे उद्योजक महेश भाऊ गायकवाड कॉमेंट्रीसाठी नाणेफेकीचा कळेल करण्यासाठी यायचे. आकाशजी गायकवाड आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. चला शंभू वॉरियर्स विरुद्ध एनी वॉरियर्स नाणेफेकीसाठी यायचे. चला उमेश गायकवाड. अजून 2 सामने खेळायचे. महेश दादा गायकवाड चांदखेडचे उद्योजक आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या अगदी समोर यायचे. महेश दादा गायकवाड. चला